लक्ष्मीनारायण प्रोडक्शनच्या वतीने आणि अष्टविनायकच्या सौजन्याने किंवा प्रयत्नाने कुमार सोनींचा भूलभुलैया हा नाटक रंगभूमीवर येत असा रे महाराजा. या नाटकात चांगला यश दे रे महाराजा. कुमार सोनींच्या नाटकांचे आतापर्यंत जेवढे प्रयोग झालेले असत त्याच्या दुप्पट प्रयोग होऊन दे रे महाराजा. आणि ह्या नाटक नुसता मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात नाही तर संपूर्ण जगात फेमस होऊन दे रे राजा. आणि 12 पाचाचा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. कलाकारांका सुखी ठे. वडाची साल पिंपळा पिंपळाची साल वडाकला त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. आमच्या नाटकाचे भरपूर प्रयोग होऊन दे रे महाराजा. अवॉर्ड आमच्या कलाकारांका मिळान दे रे महाराजा. आणि कुमार सोनींचा हा 125वा नाटक अजरामर होऊन दे रे महाराजा. आमच्या नाटकाचो मेन कापड हिरो साहिल देसाई एका ह्या वर्षात 9 सिनेमे मिळत तरी महाराजा. हे देवा महाराजा आमका यश दे, यश दे, यश दे. जर कोणाची बाहेरच्या बुद्धिची नजर लागली असेल तर ती तुझ्या पायाखाली घालून घे रे महाराजा. आणि ह्या नाटक भरभरान चालन दे रे महाराजा. तिकीट काउंटर म्हणजे बुकिंग हाऊसफुल होऊन दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वप्रथम श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन आणि रंगसंगततर्फे सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आज आम्ही आमचं जे नवीन नाटक येत्या 19 तारीखला रंगभूमीवर येत आहे भूलभुलैया, त्या नाटकाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याला इकडे निमंत्रित केलेलं आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे स्थापन झालेली संस्था आहे. सिंधुदुर्गातील एक नामांकित हौशी नाट्य संस्था बाबा वर्धन थिएटर्स या संस्थेच्या माध्यमातून मी केदार सामंत आणि माझे सहकारी रणजित देसाई अनेक वर्ष हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत होतो. आणि तिथे नाट्यक्षेत्रात वाटचाल करत असताना आपल्या लोकांसाठी काहीतरी व्यावसायिक रंगभूमीवर करता यावं या हेतूने आम्ही ही लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स ही संस्था नाट्यसंस्था स्थापन केलेली आहे. आणि त्या संस्थेचं पहिलं नाटक भूलभुलैया हे येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संध्याकाळी 4 वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. त्या नाटकाची मूळ कथा आहे ती हेमंत एदलाबादकर यांची आहे. आणि नाटकाची रंगावृत्ती, दिग्दर्शन आणि प्रकाश योजनाची तिहेरी जबाबदारी सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोनी सर सांभाळत आहेत. मला आज सांगायला एक आनंद वाटतो की दिग्दर्शक म्हणून कुमार सोनी सरांची ही 125वी कलाकृती आहे. आणि या नाटकाच्या निमित्ताने प्रियाताई बेर्डे बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करतायत. या नाटकात संगीताची जी बाजू आहे पार्श्वसंगीताची ती आमच्या कुडाळचाच संगीतकार ज्याला अनेक राज्य पुरस्कार मिळालेले आहेत विजय नारायण गवंडे ते सांभाळतायत. नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे, वेशभूषा मंगल केंकरे, रंगभूषा शरद सावंत सांभाळतायत. आणि या नाटकातील कलाकार जे आहेत त्यामध्ये प्रियाताई मध्यवर्ती भूमिकेत आहेतच. त्यानंतर अबीर तडवळकर आहेत, फुबाई फुफेम आरती सोळंकी आहेत, आशुतोष घोरपडे आहेत, विजय सूर्यवंशी आहेत, परिणिता पावसकर आहे आणि साहिल देसाई आहे. पैकी साहिल देसाई, परिणिता पावसकर हे सुद्धा कोकणातील कलाकार आहेत. रत्नागिरीची परिणिता आणि कुडाळचं साहिल देसाई या नाटकात काम करतायत. मी कुमार सरना विनंती करतो की पुढील नाटकासंदर्भातील माहिती त्यांनी द्यावी.
नमस्कार. मी नेहमी चांगल्या संहितेच्या शोधात असतो आणि एक दिवस अचानक मला केदार सामंत आणि हेमंत एदलाबादकर यांची कथा घेऊन माझ्याकडे ते आले आणि सांगितलं की हे नाटक असं करायचं आहे. माझी एक पद्धत आहे की मी नाटक किंवा कथा वाचल्यानंतर ती माझं का आवडली, शेवटपर्यंत मी वाचू शकलो तर मी त्याच्यापुढे करण्याचा विचार करतो. तर मला त्या कथेमध्येच खूप चांगली त्याचं नाटक होऊ शकेल असा एक मला विश्वास वाटला आणि मग मी ते करायचं ठरवलं. आणि कर्मधर्मसेवकाने ही बरोबर माझी 125वी कलाकृती आहे. गेले 53 वर्ष मी दिग्दर्शन करते आणि जवळजवळ 2.25 ते 2.5 असा नाटकाचा माझा रेट झालेला आहे मला वाटतं. मला यातला आनंद असा आहे की मी 53 वर्ष सलग काम करते आणि ज्या अर्थी माझ्याकडे लोक आज नाटक घेऊन येत आहेत त्या अर्थी मी काहीतरी भलं काम केलं असावं असं मला वाटते. म्हणजे नाहीतर लोक फेकून देतात, तुमचं नाटक नाही चाललं, तुमची नाटकं नाही आवडली लोकांना, तर तुम्ही याचा अर्थ मी काहीतरी बऱ्यापैकी काम करतोय अशी मला खात्री वाटली आणि म्हणून मी हे नाटक घेतलं. या नाटकाचा जो फॉर्म आहे तो आत्तापर्यंत मी केलेल्या नाटकापेक्षा एकदम वेगळा आहे. म्हणजे कुणीतरी आहे तिथे सारखं रहस्यमय पण थोडंसं हॉरर नाटक होतं किंवा सस्पेन्स नाटक होतं. ते त्याचं नाव होतं गिरीशोकचं, रेवती देशपांडे एक वेगळं नाव होतं. पण हे नाटक आहे ना, हे नाटक विज्ञान, नंतर वास्तुशास्त्र आणि तंत्रमंत्र या तिन्हीच्या साहाय्याने आत्म्याचा घेतलेला शोध अशा प्रकारचा असणार. हा विषय रंगभूमीवरला नक्कीच नवीन आहे. म्हणजे अशा पद्धतीची कदाचित आपण ह्याच्यामध्ये हॉलिवूडचे सिनेमे बघितलेले असतील किंवा काही हिंदी चित्रपट, पण हिंदी चित्रपटामध्ये असा शोध घेण्याचा प्रकार घेतलेला नाही. म्हणजे तो एक फंटॅसी म्हणून किंवा परिकथा म्हणून एखादी गोष्ट वापरणं आणि त्याच्या शोधाच्या निमित्ताने केलेलं नाटक असणं, तर यातलं हे वेगळेपण याच्यामध्ये आहे. आम्ही इथे म्हटलेलं आहे की अनेक वर्षापासून भूतानी झपाटलेला म्हणून बंद असलेल्या वाड्यात घडणाऱ्या या नाटकात भास आणि वास्तव यांचा रंगतदार खेळ मांडलेला आहे. तर ही लाईन जी आमची आहे तीच काहीतरी वेगळेपण दाखवतो. हे नाटक जेव्हा करायचं ठरवलं, जेव्हा रंगवृत्ती मी जेव्हा करायची ठरवली तेव्हा निर्मात्यांना मी विचारलं की तुम्हाला काय अपेक्षा आहे, तर त्यांनी सगळं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोडली. आणि मला नेहमीच असं वाटतं की त्या भूमिकेला योग्य असणारे कलाकार निवडणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे आपले प्रेक्षक खूप चांगले आहेत आणि प्रेक्षकांना चांगलं दिलं, वेगळं दिलं तर ते नक्कीच गर्दी करतात. हा असा आत्तापर्यंत माझा अनुभव आहे. आणि प्रिया बेर्डे बरोबर, म्हणजे मी तर प्रिया आरुणच म्हणतो, कारण 1992 साली मी तिच्याबरोबर एक सिनेमा केला. 93 साली तो बजरंगाची कमाल सारखा सुपरहिट होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे हे दोघं प्रमुख कलाकार होते. आणि त्याच्यानंतर मी त्याला विचार केला, कारण तिने एक धनंजय माने इथेच राहतात नावाचं नाटक काही वर्षापूर्वी केलं होतं. ते मला माहिती होतं, त्यामुळे ते नाटकात काम करते असं मला जाणवलं. म्हणून मग तिला विचारलं आणि तिने वाचल्यानंतर ताबडतोब हो म्हटलं. कारण आम्ही पण जवळजवळ आता 32 वर्षानंतर आम्ही एकत्र काम करतोय. तर ती प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर मग बाकीचे जे कलाकार होते तर ते आम्ही शोधत गेलो आणि मला जसजसे त्या भूमिकेला योग्य वाटेल अशी भूमिका आम्ही घेतलेल्या आहेत. त्यातले सगळे कलाकार आज जरी तुम्हाला खूप मोठं नाव नसलं तरी ते पुढे या नाटकानंतर सेलिब्रिटी होती अशी माझी गॅरंटी. इतके चांगले कलाकार आहेत. संदेश बेंद्रे हा माझा नेहमीचाच आवडता नेपथ्यकार आहे आणि त्यांनी लगेचच ती जबाबदारी स्वीकारली. यावेळेला विजय गवंडे यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते. कारण मी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर सोडून बाकी सगळ्या संगीतकारांबरोबर मी काम केलेलं आहे. फक्त विजय गवंडेबरोबर काम केलं नव्हतं. तसं त्यांची माझी एकदा भेट पण झाली होती, पण ते काय आमचं जमलं नाही. पण विजय गवंडेंसारखा संगीतकार मला मिळाला. प्रकाश योजना अर्थात मिस करते. आणि या प्रकाश योजनेमध्ये पण काहीतरी नवीन प्रयोग
करण्याचे प्रयत्न केलेला आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की वेगळा केलेला फॉर्म आणि रंगभूमीला काहीतरी नवीन देण्याची गोष्ट मी या नाटकाद्वारे परत एकदा करतोय. लक्ष्मीनारायण प्रोडक्शनचे सर्व दोघे जण रणजित देसाई आणि केदार सावंत यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला एक चांगली संहिता, चांगला प्रयोग करण्यासाठी माझी निवड केली आणि मी प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण 19 तारखेला काय होतं ते. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्यांना आपण पहिल्यांदा अभिवादन करू आणि नाटकाबद्दल 2 शब्द. कुमार बरोबर मला पहिला म्हणतो ना आपण एक मोका आला होता काम करण्याचा, तो म्हणजे कुणीतरी आहे तिथे. त्याच्या मी पहिल्या 4-5 दिवस रिहर्सल्स केल्या होत्या, पण त्यावेळेला मी एवढी बिझी होती चित्रपटांमध्ये, त्यामुळे मी करू शकले नाही. मग बजरंगाची कमाल आम्ही केलं आणि नंतर काही नाटक आलं. मला या दोन्ही निर्मात्यांचंही खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण या दोन्ही निर्मात्यांनी हॉरर हा जॉनर निवडलेला आहे की खूप रिस्की असतं हॉरर जॉनर करणं, धाडसाचं काम आहे हे. आणि मी त्यांना थँक्यू म्हणेन, कारण मला हॉरर जॉनर खूप आवडतो आणि कुमार सोनींनी इतक्या छान पद्धतीने हे नाटक गुंफलेलं आहे, बघताना खूप मजा येणार आहे. कारण फक्त अभिनयच नाही, इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. प्रकाश योजना असू दे, संगीत असू दे, पार्श्वसंगीत असू दे, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून एक अशा प्रकारचं एक नाटक लोकांच्या समोर येत आहे की लोक भारावून पाहत राहतील, अशा पद्धतीचं हे नाटक आहे. कलाकार मी, आमिर, आणखीन आरती, तिघं जण बऱ्यापैकी केलेलं आहोत काम. पण आशुतोष घोरपडे, आपली परिणिता, आणखीन साहिल, हे तिघंही तसे लोकांच्या समोर प्रोफेशनली, म्हणजे आरतीने नाही, मला परिणिताने पण भरपूर सिरियल्स वगैरे केल्या आहेत, पण एक छान चांगल्या पद्धतीचा रोल लोकांच्या समोर येतो आहे त्यांच्या माध्यमातून. हेही खूप त्यांच्या करिअरसाठी खूप छान. नमस्कार, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी विजय सूर्यवंशी. माझ्याकडे दुहेरी भूमिका आहे. मी या नाटकाचा सूत्रधार आहे, म्हणजे आपण त्याला व्यवस्थापक म्हणतो, आणि ते काम करता करता मी या नाटकात एक छोटीशी भूमिका सुद्धा करतोय. तहसीलदार म्हणून माझं कॅरेक्टर आहे आणि ते मी करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी आशुतोष घोरपडे. या नाटकामध्ये मी डॉक्टर धर्माधिकारी म्हणजे जसं कुमार सरांनी सांगितलं मगाशी की जी एक सायन्सची भूमिका असते, तर त्या बाबतीतलं पॅरासायकॉलॉजिस्ट म्हणून मी याच्यावरती या नाटकामध्ये काम करते आणि खूप मजा येते. कुमार सरांकडून खूप शिकायला मिळते. प्रत्येक वेळेला रिहर्सल म्हणजे आपण म्हणत असतो की स्टेजवरचा तो परफॉर्मन्स असतो, पण ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये म्हणजे एक क्षण असा जात नाही आहे की मी कुमार सरांकडून काही शिकत नाही. त्यामुळं मी खरंच म्हणजे त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि एक फक्त लास्टला सांगेन की कुमार सरांनी सुद्धा म्हणजे आधी मला कुमार सर माहिती होते, पण एकदा माझ्या एका कर्नल मित्रांनी मला विचारलं की कुमार नाव ऐकल्यासारखं वाटतं, तर मी त्याला त्यांचा एक प्रोफाईल बायोडेटा पाठवला. तर त्यांचा एवढा मोठा बायोडेटा आहे. ते NSDला 1976 to 79 शिकले, नंतर संगीत कला अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे ही व्यक्ती जेवढी उलगडावी जेवढं, तर त्याच्यात इतकं शिकण्यासारखं आहे. म्हणजे आम्हाला सगळ्या अगदी प्रत्येक क्षण माझा शिकण्यात जातोय आणि ती भूमिका सुद्धा समजण्यात जातोय. त्यामुळे मी निर्माते आणि कुमार सोनी सरांचा खरंच मनापासून आभारी आणि काहीतरी वेगळं बघायला मिळेल आपल्याला ही नक्कीच आम्ही खात्री देतो. थँक्यू. नाव आहे आमिर अरुणाशा तळवळकर. सर्वप्रथम केदार सर, रणजित सर यांचे मनापासून आभार की मला कुमार सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. खरं तर सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि कुमार सरांचा बायोडेटा असेल किंवा रणजित सरांचं आजपर्यंतचं कार्य, आम्ही हौशी कलावंत असल्यापासून एकांकिका स्पर्धा कुडाळला आम्ही बाबा वर्धनच्या केल्या होत्या नाट्य महोत्सव, तेव्हापासून मी केदार सरांना, रणजित सरांना ओळखतोय आणि खरोखर थँकफुल आहे की जसं आता आशुतोष सरांनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक इमोशनवरती, प्रत्येक लुकवरती वर्कआउट करणाऱ्या दिग्दर्शकाकडे मला काम करायचं होतं आणि ती संधी मला या दोघांनी दिली, त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार.
आता माझ्या भूमिकेबद्दल सांगतो. धर्मराज साळुंके म्हणजे धर्मा असं माझा या नाटकामध्ये भूमिका आहे. जसं आता सरांनी सांगितलं, एकदम उलगडणारी भूमिका आहे. काय घडणार आहे ते डायरेक्ट थिएटरला येऊन बघायचं. नम्र विनंती. धन्यवाद. साहिल रणजित देसाई. मी या नाटकात 2 भूमिका साकारतोय. पहिली अभय सातारकर आणि दुसरी नारायण म्हणून. त्यातला अभय सातारकर, जसं सरांनी सांगितलं, तो मावशीकडचा पहिला अनाथ मुलगा आहे आणि तो एकदम यंग जनरेशनचा आहे. त्यामुळे तो एका वेगळ्या समजाने वाढत जातो आणि हळूहळू मग वेगवेगळ्या गोष्टी त्यालाही तिथे उलगडतात. दुसरा जो नारायण आहे तो फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दिसतो, मावशीचा एक अनाथ कार्यकर्ता आहे. अशा 2 त्याच्या भूमिका आहेत. आणि आता आमची प्रोसेस सुरू आहे. फार मजा येते आहे सरांबरोबर काम करायला. सर इतके ग्रेट आहेत, पण इतके ग्राउंड टू अर्थ आहेत. म्हणजे प्रोसेस दरम्यान ते आम्हालाच खूप प्राधान्य देतात. असं नाही की मी सांगतोय ते करा, ते सगळ्यांना विचारतात, सगळ्यांचा ओपिनियन्स घेतात. त्यामुळे वन ऑफ द बेस्ट स्कूलिंग सरांकडून मिळते, त्याचा आनंद आहे. धन्यवाद. या नाटकामध्ये मी निशा हे पात्र साकारते. निशा आणि अभय आम्ही दोघं इंजिनियर्स आहोत, मावशीकडची 2 अनाथ मुलं. आणि आजची जी पिढी आहे ती म्हणजे कुठल्याही गोष्टीला न नाकारता प्रत्येक गोष्ट, मग अध्यात्म असो, तंत्रमंत्र असो, या सगळ्या गोष्टी, पण सायन्सला न डावलता या गोष्टींचा विचार करणारी ही पिढी आहे. कुठेही या गोष्टीला की नाही हे असं नसतं रे असं नाही म्हणत. आणि तेच कुठेतरी मला वाटतं की दाखवणारी आमची ही पिढी, रिप्रेझेंट करणारी आमची ही 2 पात्र आहेत, निशा आणि अभय. बाकी सरांचे आभार आहेतच आणि त्यांच्यासोबत काम करायला मजा येतेच. सरांचं कौतुक फार करणार नाही, कारण 2 गोष्टी सगळ्यांनी करून झाल्यात आणि त्यांना कौतुक केलेलं त्यांच्यासमोर आवडत नाही. सो पण खरोखर मनापासून आभार प्रोड्युसर्सचे आणि सरांचे. त्यांनी माझ्या राष्ट्रग्रंथामध्ये पण काम केलेलं आहे. की मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत जी काही नाटकं केली असेल मी, यदा कदाचित म्हणा किंवा म्हणजे संतोष पळ टाईप संतोष दादांची, की यदा कदाचित भाग 2, धक्के धुक्के म्हणजे फारसी लोकनाट्य, आणि ती सगळी कामं एका बाजूला, जे काय मी रियालिटी शो केले असतील, जे काय मी आयटम सॉंग्स केले असतील किंवा सिनेमे केले असतील, त्यातलं काम असेल, त्यातल्या भूमिका असतील, ते सगळं एका बाजूला आणि या नाटकातली भूमिका एका बाजूला. खरं तर हे चॅलेंज आहे माझ्या स्वतःसाठी की मी ह्या नाटकात जी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे आणि त्या भूमिकेला मी न्याय द्यावा. आणि मला असं वाटतं की ते होईलच, कारण शेवटी मी नाटकच मुळात घेतलंय कुमार सोनी या नावासाठी. कारण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मी काम करत आली आहे त्या पद्धतीचे कामं आणि कुमार सोनी सर यांचं जो एक काय म्हणतात, खरं तर मला शब्द सापडत नाहीये. मी तर जेव्हा त्यांचा मला फोन आला ना तेव्हा मी चेक केलं नक्की हे कुमार सोनीच आहेत का, मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे मी आणि 2-3 विचारलं पण की ते कुमार सोनीने मला फोन केलेला आहे नाटकासाठी. तर काय म्हणजे, कारण माझी पद्धतच वेगळी आहे काम करण्याची आणि कुमार सोनी यांची आपण बघितली असतील त्यांची नाटकं, कारण लोकनाट्य आणि हे असं फारच. तर मला असं वाटतं की ह्या भूमिकेबद्दल मी काही बोलणार नाही, पोस्टर वगैरे लागलेलेच आहेत त्याच्यावर तुम्हाला कळेलच आणि काय असेल भूमिका वगैरे. तर मला असं वाटतं की हे आणि 18 वर्षांनी मी नाटक करते आणि अशी भूमिका मिळणं, त्यात कुमार सोनी सर, बरं प्रोडक्शन, त्यानंतर सगळेच कलाकार, आमिर आहे आणि खास करून प्रियाताई, म्हणजे यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आणि मला असं वाटतं की जी प्रोसेस मी आजपर्यंत अनुभवली नव्हती ती प्रोसेस मी या नाटकात अनुभवते. त्याच्यामुळे थँक्यू म्हणजे सगळ्याच ना, ज्यांनी माझं नाव सुचवलं असेल किंवा मला बोलवलं असेल. आणि कुमार सोनी सर थँक्यू, म्हणजे मला एक चान्स मिळाला खरोखर. आणि ही आता माझी जबाबदारी आहे की मी त्या भूमिकेला कशी न्याय देईन. थँक्यू सो मच.